इथे आपल्याला कच्च्या केळाची भाजी बनवायची, सुकी भाजी बनवायची आहे। तर इथे मी 2 फ्रेश केळ घेतलेले आहेत। हे बघा कच्ची केळी आहे। एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला याची साल काढून याची कट करून घ्यायचं आहे। इथे पाणी घेतलं, साल काढल्यानंतर पाण्यात टाकायचे। केळाच्या आधी साल काढून घ्यायची आपल्याला। याचं देठ काढून घेऊया। असं चाकूच्या सहाय्याने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। साल काढलेली आहे, आता पाण्यामध्ये टाकून घेऊया, कारण की केळी काळ पडते। नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। आता अशाच पद्धतीने हे पण काढून घेते आणि पाण्यामध्ये टाकून आपल्याला याचं साईजनुसार कट करून घ्यायचे। कोणतीही पद्धत चालेल। आता ही केळी कट करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने ते कट करून घेणार आहे मी केळी। केळी कट करून झालेली आहे। आता शॅलो फ्राय करून घ्यायचं याला। तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचं, मग आपल्याला भाजी फोडणी टाकायचं, म्हणजे पटकन शिजते भाजी। तशी पण करू शकता तुम्ही, पण थोडा वेळ लागेल। थोडंसं आधी फ्राय करून घेऊया। गरम झालेले एक मोठी पळी तेल टाकलं होतं, याच्यामध्ये आता केळी आपण फ्राय करून घ्या। केळीच्या पोळी थोड्याशा मीडियम पातळ ठेवायच्या। मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे केळीचे चिप्स सारखं करायचं नाही आपल्याला, थोडंसं फ्राय झालं की काढून घ्यायचं। आता छानपैकी कलर बदललेला आहे केळीचा। आता आपण हे बाहेर काढून घेऊया। आणि सगळी केळीची चिप्स ना एकदाच तळायची किंवा तुम्ही दोनदाही तळू शकता, तेलाच्या अंदाजानुसार। थोडंसं तेल काढून घेतले मी। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। थोडंसं जिरे मोहरे टाकून घ्यायचे आधी। कांदा टाकूया बारीक चिरलेला। थोडासा कढीपत्ता, 2-3 लाल मिरच्या सुक्या, आणि हे अद्रक लसणची पेस्ट मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे। आता हे तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। मग टोमॅटो टाकायचे। टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, नाही टाकला तरी चालेल। कांदा छान भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकूया बारीक चिरलेला, आणि याला पण थोडंसं भाजून घेऊया, नरम होईपर्यंत भाजून घेऊया। इथं मी झाकण ठेवलं होतं टमाटर भाजण्यासाठी। टमाटर छान भाजत आलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण काही मसाले टाकून, जे घरी असतील ते थोडे थोडे मसाले टाकून घ्यायचे। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा छोटे चमचे घरगुती काळा मसाला। आता आपण छानपैकी याला परतून घेऊया। मसाला करपू नये म्हणून अगदी 2 चमचे पाणी टाकायचं। 1 मिनिटभर असंच परतून घेऊ। आता फ्राय केलेले केळीचे काप टाकून घ्यायचे याच्यात। आता मिक्स करून घेऊया। किती सुंदर कलर आले भाजीला। तिखट तुमच्या आवडीनुसार। आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पूड, थोडंसं मिक्स करायचं आणि कमी गॅस करून 1 मिनिट आपल्याला वाफ द्यायचे। आणि तसं जर तुम्ही केळी न फ्राय करता केली ना, 6 ते 7 मिनिटं आपल्याला वाफवावं लागेल। आता गॅस कमी करून झाकण ठेवूया। 1 मिनिटभर झालेलं आहे। गॅस बंद केलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला कट केलेली कोथिंबीर टाकायची। आपली भाजी छान शिजून झालेली आहे, कारण की आपण फ्राय केलं होतं तेलामध्ये। मस्त आहे आपली कच्च्या केळाची भाजी इथे तयार आहे। अशा पद्धतीनं हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे। चवही खूप छान लागते। थोडंसं साखर आणि थोडंसं लिंबू पिळू शकता याच्यावरती तुम्ही, जर तिखट आवडत नसेल जास्त तर। हे बघा अशा पद्धतीने ही भाजी आपली इथे तयार आहे कच्च्या केळाची। जर थोडाही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।